मी केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते आणि आमचे न्यूज स्टेट महाराष्ट्र गोवाचे संपादक सुभाष सिरके यांनाही मी विनंती करते व्यासपीठावर यावं आणि या चर्चासत्राला त्यांनी सुरुवात करावी. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांचं मी स्वागत करतो. आणि भारतीताई, मला सांगा की तुम्ही एवढी मोठी जबाबदारी तुम्हाला ज्या वेळेला मिळाली केंद्रीय राज्यमंत्री म्हणून, आणि ते पण तुम्हाला आरोग्य खातं तुमच्याकडे आलं, तर महत्त्वाची काय तुम्ही एक 10 कामं केलीत महाराष्ट्राला तुम्ही सांगू शकता? सगळ्यात आधी तर मी न्यूज स्टेट महाराष्ट्राचं अभिनंदनही करते आणि आभारही व्यक्त करते. संकल्प नाशिकचा हा अतिशय चांगला उपक्रम आपण घेतला आणि आम्हालाही या माध्यमातनं संकल्प काय असणार आहे, तो नाशिकचा असेल, राज्याचा असेल, अल्टिमेटली तो देशाच्या विकासात गणला जाईल. आपण जसं म्हणालात तसं चॅलेंजिंग टाईम होता हा सगळ्यांसाठी, करोनाचा कार्यकाळ. आणि त्याच्यामध्ये काय काम झालं असं म्हणाल तर काम खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे. जी जबाबदारी मिळाली ती ऐन करोनाच्या कार्यकाळात मिळाली की जेव्हा फक्त देशासाठी नाही तर अनेक सगळ्याच जगासाठी हा व्हायरस नवीन होता. आणि हे काम जवळून बघितलं की एक युद्ध सुरू झाल्यावर काय काय करायला लागतं आणि त्याच्यामध्ये आरोग्य मंत्रालयाचा काय रोल असतो. आणि अशा काळामध्ये ही नक्कीच माझ्यासाठी पहिली जबाबदारी होती, पण पंतप्रधान मोदीजींनी आमच्या सगळ्याच मंत्र्यांची सातत्याने एक अशी मीटिंग्स घ्यायचे ते, आणि ते गाईड करत होते की आपल्याला ह्या प्रकारे काम करावं लागणार आहे. म्हणजे असं कधीच नाही जाणवलं की आता मी काय करू. ऑलरेडी प्रोग्राम येत होता आणि त्याप्रमाणे आम्ही अचीव करायचं टार्गेट. मग वॅक्सिन असेल, वॅक्सिन पोहोचलं की नाही. आपण जसं आता इथे दाखवलं तसं मी हेल्थ कमिटीमध्ये पण होते. करोना जसा आला तसा त्याच्यावर लसी शोधण्याचं काम सुरू झालं. एक्सपर्टीजचा ग्रुप तयार केला गेला. 35,000 कोटींचं बजेट दिलं गेलं आणि स्वतः पंतप्रधानांनी सांगितलं की देश इतका महान आहे आपला, इथले सायंटिस्ट, इथले डॉक्टर हे कमी नाही आहेत आणि त्यांनीच हा शोध लावला पाहिजे, हा आग्रह होता. नाही तर बरेच देश असं होतं की आता लस आणायची याच विचारधारणेने चालले होते. आणि त्या काळात ते काम बघत होतो. पण जेव्हा ती लस तयार होती, एकीकडे एक्सपर्टीजचं काम करत होते, ट्रायल करत होते, तर दुसरीकडे ती लस आल्यानंतरचा काय रोडमॅप असला पाहिजे. ती लस नाशिक जिल्ह्यापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधून आल्यावर काय काम असेल, आपला रोल काय असेल, सगळ्यांचा रोल काय असेल. तिथे ते कोल्ड चेन मेंटेन करून इथून तो डिस्ट्रीब्यूट होणार, त्या एखाद्या गावात पोहोचणार, तिथला काय रोल असेल. आणि असा काळ होता की तिथे ट्रेनिंग पण घेता येत नव्हते. हे सगळे करोडोंचे हेल्थ वर्कर्सचे ट्रेनिंग घेण्याची जबाबदारी पहिली आमच्या डिपार्टमेंटला दिली गेली. हे सगळे ट्रेनिंग, कोटी ट्रेनिंग आम्ही ऑनलाईन करून घेतले. आमच्या नर्स, हेल्थ वर्कर्स किती वॅक्सिन आल्यावर कसं देणार. त्याच्यानंतर कोविन पोर्टल हा आजचापर्यंतचा इतिहासातला अगदी सगळ्यात मी म्हणेल एकदम असा चांगला पोर्टल आहे की ज्याच्यामुळे आम्ही आजही इथे बसलो आणि तुम्ही मला चॅलेंज केलं की ताई सांगा मला कर्नाटकच्या ह्या गावामध्ये हे ठिकाणी किती वॅक्सिनेशन झालं, तर ते चॅलेंज आम्ही स्वीकारू. तर इतक्या ह्या युद्धजन्य परिस्थितीत काय टेक्नॉलॉजी कशी वापरायची हे मोठे चॅलेंज होतं. कोविन पोर्टलवर हा सगळा आढावा घेणं. तर हे रोज अशी कामं आम्ही करत होतो की इथे वॅक्सिनची डिमांड आली आहे, महाराष्ट्रातनं आली आहे, तर तिथे किती वॅक्सिन गेलं आहे, वॅक्सिन ट्रॅक करत होतो. गेलं जरी आहे तरी त्या गावात लागलं नाही आहे, आमच्याकडे लगेच सर्टिफिकेट अपलोड होत होते. आणि ही सगळी सिस्टीम दिल्लीतनं आम्ही सगळे मॉनिटर करण्याचं काम जास्त करत होतो. ह्या कार्यकाळात स्वतः पंतप्रधानांनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर 20पेक्षा अधिक बैठका घेतल्या आणि त्यांना विश्वास दिला की तुम्हाला मेडिसिन असेल, वॅक्सिन असेल, काही गरज असेल तर त्यासाठी आपण तयार आहोत, आम्ही त्या कामासाठी आहोत, तुम्ही आम्हाला केंद्र सरकारला कळवावं. म्हणजे एक
जी मॉनिटरिंग सिस्टीम असते त्याच्यामध्ये काम करायला मिळालं. आणि याच्यामध्ये पुढचं असं म्हणेल की मी माझा नाशिक जिल्हा म्हणून एक प्रत्येक मंत्र्याचं स्वतःच्या जिल्ह्यावर जास्त लक्ष असतं. कुठलाही मंत्री असला तरी त्याचं लक्ष आपल्या मतदारसंघात असतं, आपल्या जिल्ह्यावर असतं. पण ECRP2 जेव्हा बजेट आलं कोविडच्या मॅनेजमेंटसाठी, जे स्पेशल आणि इमर्जन्सी बजेट दिले, इमर्जन्सी कोविड रिलीफ पॅकेज ECRP1, तर ते आपल्या राज्याला जवळपास आलं 1149 कोटींचं. आणि त्यातही परत डिमांड झाली आणि ECRP2चं बजेट आलं, जे महाराष्ट्राला 1200 कोटींचं आलं. पण त्याच्यामध्ये सुद्धा नाशिक जिल्ह्याला सगळ्यात जास्त बजेट मिळवून देण्यासाठी माझा तिथे मी कस लावला. आणखीन काय काय कामं? याच्या व्यतिरिक्त जसं म्हणालात की आता एक सगळाच प्रश्न आहे, म्हणजे हा इंटरनॅशनल लेवलचाच प्रश्न आहे की याच्या पुढे काय. आणि एक करोनाचा काळ बघितल्यावर नक्कीच त्याच्यातनं आपण खूप काही शिकलो आहे. करोनाने आपल्याला खूप शिकवलं आहे. आणि त्या शिकण्यामध्ये आम्हाला असं जाणवलं की आता जी आपली हेल्थ सिस्टीम आहे, मग ती गावातली असेल, जिल्ह्यातली असेल, राज्यातली असेल, अशी सगळी सिस्टीम स्ट्रेंथन केली पाहिजे, स्ट्रॉंग केली पाहिजे. आणि त्यासाठी पंतप्रधानांनी HWC कन्सेप्ट आणली, हेल्थ अँड वेलनेस सेंटर. हेल्थ अँड वेलनेस सेंटर ही अशी स्कीम आहे की ज्याच्यामध्ये गावातली सुविधा बळकट व्हायला पाहिजे. आणि त्यामध्ये खास करून प्रत्येक जिल्ह्याला लक्ष देऊन ते टार्गेट दिलं गेलं. आज पूर्ण भारतात 1.5 लाखापेक्षा जास्त हेल्थ अँड वेलनेस सेंटर कार्यरत आहे. आपण असं म्हणू शकतो का की प्राथमिक आरोग्य केंद्र यामुळे बळकट झाली किंवा ती सिस्टीम जी आहे ती बळकट झाली असं आपण म्हणू शकतो? नक्कीच. आता त्याच्यावर जास्त डिटेल बोलता येईल, तुमची मला परमिशन मिळाली तर. नाशिक जिल्ह्यामध्येच 492 म्हणजे जवळपास 500 HWCला बजेट दिलं गेलं आणि त्याच्यातनं स्ट्रेंथन केलं गेलं. त्याचे 2-3 फायदे महत्त्वाचे असे आहेत की जे आपण आता बघतो की कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे, तिथे अशा 3 प्रकारच्या कॅन्सर स्क्रीनिंग कंपल्सरी करायला लावलं आहे. ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, ओरल कॅन्सर असेल, की ज्या तिथे आमच्या डॉक्टरांकडनं केल्या जातात. दुसरं आपल्याला आजचं जे चॅलेंज आलं आहे, तुम्ही बघता की हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे, डायबिटीज, BP हे खूप कॉमन झालं आहे. तर आता 30 वर्षाच्या पुढची जी लोकं आहेत त्यांना कंपल्सरी स्क्रीनिंग करण्यासाठी आमचा कस लागतो आहे. आमच्या हेल्थ वर्कर आशाताई हे घरोघरी जाऊन ते स्क्रीनिंग करत आहे. किंवा तुम्हाला त्या HWCमध्ये जाऊन तुमचं स्क्रीनिंग करून घ्यायचं आहे, त्याचासुद्धा डिटेल आम्ही रोज अपडेट घेतो आहे आणि आपल्याही जिल्ह्यामध्ये हे काम चालू आहे. आणि याच्याच बरोबर पूर्ण हेल्थ सिस्टीम, प्रायमरी तर वाढलीच आहे, सेकंडरी आणि टर्शरीकडे लक्ष दिलं गेलं आहे. जे मेडिकल कॉलेजेसची संख्या 2014 पूर्वी 300-350 होती, ती आता 2023ला 700च्या घरात गेली आहे. आणि त्याच्यामध्ये एक फायदा नाशिक जिल्ह्यालाही झाला आहे. इथे माननीय मंत्री महोदय भुजबळ साहेब, आमचे ज्येष्ठ नेते इथे बसलेत, त्यांनीही पुढाकार घेतला होता आणि त्यांनीही याचा पाठपुरावा केला होता. आणि आमच्याकडनं ही मागणी होत होती की नाशिक जिल्ह्याला मेडिकल कॉलेज द्यावं. परंतु प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असल्यामुळे कदाचित थोडा विलंब झाला. परंतु NMCमध्ये हे विषय आल्यानंतर आम्ही मागणी केली की किमान तिथे PG तरी आता सुरू झालं पाहिजे. आणि आज मला सांगताना आनंद होतो आहे की इथे PGचं सीट्स NMCनी दिले आणि आज 52 सीटवर इथे PG कोर्सेस सुरू झाले. तर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशनसाठीचं काम सुरू झालं आहे. आपल्या माध्यमातून मी जर संकल्प नाशिकचा आपल्याला खास करून विचारायचं असेल तर भविष्यात आमची ही प्रायोरिटी असेल की लवकरच UG सीट्स पण आपल्याला मिळावेत, लवकरच MBBSचे सीट्स पण नाशिक जिल्ह्याला सुरू व्हावेत, जेणेकरून प्रॉपर एक मेडिकल कॉलेजचं युनिट UG, PG आणि भविष्यात मग सुपर PGसाठी मागणी असेल. पण त्यासाठी जे स्ट्रेंथनिंग करण्याचं काम चालू आहे, मग जिल्हा हॉस्पिटल असेल किंवा PHC असतील, या माध्यमातून हे स्ट्रेंथन करण्याचं काम नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात चालू आहे. चांगलं क्वालिटी एज्युकेशन अँड क्वालिटी ट्रीटमेंट हे दोन्ही एम आहेत समोर आणि त्या दृष्टीने हे काम पुढे जातं. सांगा, पण अजूनही ग्रामीण भागातून पेशंट जे आहेत ते मुंबई पुण्याला धावतात आणि ती जी धाव आहे ती कधी कमी होईल? कारण अनेक आमदारांनासुद्धा खूप प्रयत्न करावे लागतात त्यांच्या मतदार क्षेत्रातल्या लोकांना मुंबईतल्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळावी म्हणून. तर हा जो गॅप आहे आरोग्य क्षेत्रातला, तो कसा भरून निघणार आणि तो किती वर्षात भरून निघणार असं तुम्हाला वाटतं? नाही, बरोबर आहे. बघा, आज भारताची ह्यूज डायव्हर्सिटी विचार बघता अजूनही काही क्षेत्रात पोहोचायला आपल्याला प्रयत्न करावे लागत आहे. ग्रामीण भागात म्हणाल तर आज आमचं HWC उभं करायला पण खूप काम करायला लागतं आहे.
आणि तिथे एकच फोकस आहे की प्रायमरी हेल्थ केअर, आणि तिथून ते रेफर होणार मग जिल्हा हॉस्पिटलला. पण जसं तुम्ही म्हणतात की ते तात्काळ झालं पाहिजे, आमचे आमदार खासदारांची ही भूमिका असते की तिथेच पेशंटला लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. नक्कीच तो प्रयत्न आहे. पण जसं मी म्हणाले, कोरोनाने खूप काही शिकवलं. तर कोरोनाने आम्हाला डिजिटल क्रांती पण दिली, आणि आज त्या माध्यमातून आमचे टेलिमेडिसिन टेलिकन्सल्टेशनच्या माध्यमातून ई संजीवनीचं आमचं पोर्टल आहे. ई संजीवनी पोर्टल म्हणजे त्याचा तुम्ही पण वापर करू शकतात. एक तर तुम्ही तुमच्या ॲपवर ई संजीवनीच्या माध्यमातून तुम्हाला कुठेही इमर्जन्सी आली तर त्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट डॉक्टरांशी बोलू शकतात आणि डॉक्टरांची मदत घेऊ शकतात. डॉक्टरांचं त्याच्यामध्ये लॅब डायग्नोसिस काय करायचे, ट्रीटमेंट काय घ्यायची आहे, तो एक पर्याय दिला आहे. आणि दुसरा आहे की आमच्या PHCमध्ये आमच्या डॉक्टरबरोबर पेशंट बसणार आणि समोरच्या स्क्रीनवर जे जिल्ह्यातले तज्ज्ञ डॉक्टर असतील ते कनेक्ट होणार, आणि मग तो गावातला पेशंट त्याची जी आहे डायग्नोसिस असेल किंवा काय ते डॉक्टर समोरच्या डॉक्टरांना सांगणार, आणि तिथून ते तात्काळ त्याला जिल्हा लेवलला जायची गरज नाही किंवा मेडिकल कॉलेजला जायची गरज नाही. तिथेच त्याला ती ट्रीटमेंट, ती डायग्नोस्टिकची मार्गदर्शन करणार, आणि ऑपरेशनची गरज असेल तर त्याला ती सूचना देणार की आपल्याला इथे इथे यायला लागेल. नक्कीच हा काळ असा आहे, हा एक ट्रॅक बदलते, जशी ट्रेन एक ट्रॅक बदलते तर आपल्याला जाणवतं थोडीशी हालचाल की आता ट्रेननी ट्रॅक चेंज केला आहे. द सेम पिरियड आपला पण असाच चालला आहे की आपला ट्रॅक बदलतो आहे. आपण आता त्या दोन्ही प्रकारे ती सिस्टीम घेऊन पुढे चाललो आहे, आणि इन्क्लुडिंग ग्रामीण भाग. आणि आज मला सांगायला आनंद आहे की आमच्या टेलिकन्सल्टेशनमधनं 14 कोटींचं टेलिकन्सल्टेशन सक्सेसफुली झालं आहे. डेली ॲव्हरेज 3 लाख टेलिकन्सल्टेशन आजसुद्धा रोज होत आहेत. ग्रामीण रुग्णालय म्हणजे PHC नंतर ग्रामीण रुग्णालय येतं, दुसरा जो टप्पा असतो आरोग्य व्यवस्थेचा. तिथं आपण बघतो की अनेकदा जी महत्त्वाची मशिनरी आहेत, MRI असतील किंवा CT स्कॅन असतील, ह्या बंद असतात. कोविडमुळे तिथे पोहोचल्यात मशीन्स, पण त्या बंद असतात. काही वेस्टर्न इंटरेस्ट पण त्याच्यामध्ये असतात. तर हा जो मुद्दा आहे, हा कसा काय तुम्ही त्याच्याकडे कसं लक्ष खूप ह्या प्रश्नाबद्दलच मी धन्यवाद देते, कारण बऱ्याच वेळेला बातम्या अशाच लागतात की हे मशीन धूळखात पडून, ते मशीन धूळखात पडून. पण बेसिकच आपण समजून घ्यावं की हे मशीन आहे, पण ती वापरणारी व्यक्ती ती पण तर पाहिजे. त्या मशीनचं ज्ञान झालं आहे. MRI आणू आपण, आज पण आणू, उभं करू PHCत पण MRIला वापरणारी तज्ज्ञ लोक तर पाहिजे. आणि मुळात हाच मुद्दा महत्त्वाचा होता की आपल्याकडे मेडिकल कॉलेजचीच संख्या कमी होती. आपल्याकडे जे डॉक्टर निर्माण होत होते तेच कमी होते. ज्या 2014मध्ये 50,000 डॉक्टरांची संख्या होती मेडिकल कॉलेज सीट्सची जे निर्माण व्हायचे, आज त्याच्यावर काम चालू झालं आहे. आणि आज 2023मध्ये आलो तर ते सीट्स 1 लाखापेक्षा जास्त वाढवले. कारण का, तर हीच जी मशिनरी आहे. उद्या असं होईल की मशीन असेल आणि डॉक्टर नसेल. हा करोनाचा पिरियड खूप काही शिकवतो, आणि त्या दृष्टीने हे सीट्स वाढवले जेणेकरून आमचे तज्ज्ञ डॉक्टर निर्माण झाले पाहिजे. तसंच PG सीट्स 30,000 होते ते 60,000 झाले. आता मात्र आमचा एम चालू आहे की आम्ही जसं टेलिकन्सल्टेशन आहे तसं टेलिरेडिओलॉजी करू शकतो का, ICU करू शकतो का, त्या माध्यमातून आज आम्ही ग्रामीण रुग्णालयापर्यंत पण पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे. परंतु त्याला निश्चित थोडा काळ लागणार आहे, कारण तज्ज्ञ डॉक्टरांची अवेलेबिलिटी, त्यातही आम्ही रोटेशन लावण्याचे प्रयत्न करतो आहे. 2016ला आपण एक सर्वे केला होता निमान्सच्या मदतीने, आणि त्याच्यामध्ये मेंटल हेल्थबाबत आपण एक सर्वे केला होता. त्याच्यामध्ये जवळपास 18 वर्षावरील जे लोक आहेत त्यांच्यामध्ये 10.8% इतकं मेंटल इलनेसचं प्रमाण आहे. बघता काय उपाययोजना केली, आणि दुसरं महाराष्ट्रामध्ये याची संख्या किती आहे याची जरा मला उत्सुकता आहे जाणून घेण्याची. नाही, हा खूप ह्या काळात म्हणजे स्पेशली करोनाच्या नंतर हा आलेला महत्त्वाचा मुद्दा समोर की मेंटल हेल्थ. आपण बघितलं असेल की ह्या काळामध्ये इतके टेन्शनचे प्रमाण वाढले की त्याच्यानंतर काय, तर मेंटल हेल्थ टेलिकन्सल्टेशन सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आमची एक हेल्पलाईन आहे ज्याच्यामध्ये आत्तासुद्धा अनेक कन्सल्टेशन चालू आहेत, आणि त्यामध्येही आत्महत्या रोखण्याचं काम पण झालं आहे. हे सुद्धा आम्ही पार्लमेंटमध्ये आमच्या एका रिप्लायमध्ये दिलं आहे. सांगण्याचा उद्देश हाच आहे की आज मेंटल हेल्थकडे त्या दृष्टीने बघितलं जात नाही. समाजात आजही एक वेगळ्या पद्धतीचा स्टिग्मा आहे. म्हणजे
कोणाला स्ट्रेस आला काही सांगायचं असलं आणि त्याला सायकॅट्रिस्टकडे जायचं तरी लोक वेगळ्या दृष्टिकोनातनं बघतात. तर आता असं न होता आपण खुलेपणाने आपली चर्चाही केली पाहिजे आणि त्याचबरोबर आमची जी ह्या मागच्या वर्षीचं बजेट होतं तर ते टेलिमानससाठी आम्ही वेगळं दिलं आणि त्या दृष्टीने मेंटल हेल्थला स्ट्रेंथन करण्यासाठी हे बजेट देऊन सेंटर ऑफ एक्सलन्स पण आम्ही त्याच्यामध्ये निर्माण केले आणि ते काही सेंटरला जोडले. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचेही दवाखाने जोडले, स्पेशली ठाणे वगैरे जे आमचे हॉस्पिटल्स आहेत. आणि तुम्ही म्हणाल तसा आकडा एक्झॅक्ट आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे, कारण तो ओव्हरऑल केंद्र सरकारकडे पूर्ण राज्याचा आकडा येतो, प्रत्येक राज्याचा. आणि कलेक्टिव्ह आमच्याकडे ते प्रमाण जे तुम्ही 10% सांगितलं, हा कलेक्टिव्ह सर्वे आहे. याच्यामध्ये एवढंच आहे की ज्या ठिकाणी जास्तीत जास्त हे प्रमाण वाढतं आहे तिथे आम्ही मग तुमची स्पेशालिस्ट पोस्ट आहेत का, नवीन काही ट्रीटमेंट ज्या आहेत त्या पद्धतीने पेशंट बरं करण्यासाठीचे प्रयत्न होत आहेत का, यासाठी हे विशेष बजेट दिलं आहे. आणि टेलिमानसच्या माध्यमातून चांगलं काम उभं राहतं आहे. आणि एस्पेशली ही जी कन्सल्टिंगची स्कीम आहे याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं नुसते मोठी माणसं नाही, लहान मुलंसुद्धा आहेत. आणि लहान मुलांना एज्युकेशन डिपार्टमेंटने सुद्धा त्यांच्या टीचर्सचे ट्रेनिंग सेशन घेतले आणि त्यांनाही सांगितलं की मुलांना एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो, मुलांनाही ते टेन्शन असतं, त्यांचंही स्ट्रेस कमी करण्यासाठी त्यांच्या टीचर्सचे ट्रेनिंग घेतले की त्यांनी कन्सल्ट करावं. अशी मुलं जर सापडत असतील वर्गामध्ये, अशा मुलांचं वेगळेपण जाणवत असेल तर टीचरनी लगेच त्यांचं काउन्सिलिंग पण करावं. आपण नाशिकमध्ये आहोत, संकल्प नाशिकबद्दल आपण बोलतो आहे. तुम्ही आत्ताच म्हणाल नाशिक तुमचा जिल्हा आहे, तर मला सांगा की कांद्याचा प्रश्न सगळ्यात मोठा आता झालेला आहे आणि निर्यातवरती 40% शुल्क आकारलेलं आहे. शेतकऱ्यांचा त्यामुळे तोटा होणार आहे. आपण याच्याबद्दल काय बोलू शकतो? नाही, मी तर एवढंच म्हणेल की आपला जो जिल्हा आहे नाशिक जिल्हा हा कृषीप्रधान जिल्हा आहे. इथली द्राक्षं असतील, कांदे असतील, भाजीपाला असेल, हे कायमच इथला नाही, राज्याला नाही तर देशाच्या बाहेरही पुरवठा, आपण जगाला पुरवणार आहेत. पण जेव्हा जेव्हा कधी कधी अशी परिस्थिती येते की इथे नाही पुरवठा झाला किंवा इथला पुरवठा करू शकणार नाही, अशी जेव्हा परिस्थिती येते तेव्हा कुठलंही सरकार असो, आधीच्याही सरकारने असे निर्णय घेतले, तर तेव्हा त्यांनी देखील असे निर्णय घेतले आणि आम्हालाही त्या निर्णयाला बघावं लागतं, कारण आपल्या इथल्या लोकांची परिपूर्तता करू शकलो नाही. आणि जर बाहेरच्या देशात आपला जर कांदा जात असेल तर तिथे कुठेतरी आपल्याला विचार सरकार म्हणून करावा लागतो. पण आपण ग्राहक हित लक्षात घेतलं, केंद्र सरकारला दोन्ही, एक्झॅक्टली तुम्ही एकदम बरोबर सांगितले, ग्राहक आणि शेतकरी हे दोन्हीही डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकारने दोन्हीही निर्णय घेतले. मी त्याचं स्पष्टीकरण थोडं डिटेल देईल. कारण जेव्हा शेतकरी अडचणीत आला, जेव्हा कांद्याचं प्रोडक्शन वाढलं, तेव्हा एकतर मी सुरुवातीलाही सांगितलं की कधी कधी निर्यात बंदी राहायची आणि ती तशीच राहायची, खुली व्हायची पण नाही. मी 2019ला खासदार झाल्यानंतर कांद्याचं प्रोडक्शन वाढलं आणि मी विनंती केली की आता निर्यात खुली झाली पाहिजे आणि सरकारने ते मान्य केलं. माननीय पियुष गोयल साहेबांनी निर्यात खुली पण केली. आज तागायत ती निर्यात खुलीच राहिली आहे, त्याच्यामध्ये बंद झालेली नाही. परंतु आता अशी परिस्थिती आली की आपल्याच अनेक राज्यांना मागणी वाढायला लागली आहे. सो डिमांड अँड सप्लाय हे दोन्ही बघून केंद्र सरकारला निर्णय घ्यायचे असतात. पण जेव्हा शेतकरी अडचणीत होता आणि तेव्हाही आम्ही मागणी केली की शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, तेव्हा मात्र केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून 3 लाख मेट्रिक टनचा कांदा खरेदी केला आणि मागच्या वर्षी पण 2.5 लाख मेट्रिक टन. याच्यामुळे शेतकरी अडचणीत येईल असं तुम्हाला वाटतंय? नाही, अजिबात नाही. आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना क्लिअर करू इच्छिते की याच्यामध्ये शेतकरी अडचणीत येणार नाही. याच्यावरनं एक तर नक्कीच होतं की पुरवठा वाढला आहे, मागणी वाढली आहे तर पुरवठाही वाढतो आणि पुरवठा देण्यासाठी कांद्याचे भाव पडतील, शेतकऱ्यांना नुकसान होईल. बघा, कधी कधी अशा बातम्या तात्काळ केल्या जातात. म्हणजे मी याच्यामध्ये फार अभ्यास करते तेव्हा असं जाणवतं की कधी कधी एक बातमी किती नुकसान करू शकते. आत्ताच मागच्या 15 दिवसाचीच एक बातमी आहे की सरकारने टोमॅटो आयात केला, आता झालं नाशिकच्या शेतकऱ्यांचं नुकसान. ही बातमी कोणीतरी जाणीवपूर्वक, मला माहिती नाही का म्हणून, चुकीची बातमी कोणीतरी पेरतं. टोमॅटो आयात नाही झालाय. नाही, मी त्याच्यात क्लिअरिटी आणते. मग आम्ही माहिती घेतली, अरे टोमॅटो आयात झाला आणि इथे नाशिक जिल्ह्याचं कसं नुकसान झालं, त्याच्यात माहिती घेतली. मंत्रालयाचं स्पष्टीकरण आलं की जे नॉर्थ ईस्टचे राज्य आहेत की तिथे टोमॅटोचा जर प्रश्न आला तर त्यांनी कुठून मागणी करायची, त्यांचा पुरवठा कोण करणार.
मग त्यांच्यासाठी आपण नेपाळहून आयात करण्याची परमिशन दिलेली आहे की हा ते करू शकतात. मला सांगा, आपलाच भाजीपाला इथे जवळपास गुजरातमध्ये जातो, मध्य प्रदेशमध्ये जातो, आपणही आपल्या जवळच्या राज्यांमध्ये ट्रान्सपोर्टच्या दृष्टिकोनातून विचार करतो. तसंच त्या राज्यांना इथला टोमॅटो जाऊन उपयोग नाही आणि तो नेपाळहून आलेला टोमॅटो नाशिक जिल्ह्यामध्ये यायला फार काळ 40% शुल्क जास्त होतं असं वाटत नाही? नाही, बघा, याच्यामध्ये क्लॅरिटी आहे सरकारने दिलेली. जसं टोमॅटोचं झालं की वेळ आली तर आयात करावं लागतं आणि आम्ही बघतो वारंवार पार्लमेंटमध्ये तर विरोधक आम्हाला सतावून सोडतात, वॉकआउट करतात. प्याज के दाम बढ़ गए. स्वतः राहुल गांधींनी वॉकआउट केलेलं होतं, प्याज के दाम बढ़ गए. आणि इकडे येऊन सांगणार बघा हे शेतकरी विरोधी सरकार. मला वाटतं याच्यामध्ये राजकारण न करता शेतकऱ्याचं हित बघणारं सरकार आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा आम्ही नाफेडमधनं खरेदी करतो ती हेतू तोच आहे की स्पर्धा दिली पाहिजे, भाव दिला पाहिजे. आम्ही बातम्या पण केल्या होत्या की अनेक शेतकऱ्यांना टोमॅटोचे भाव वाढल्यामुळं ते लक्षाधीश झाले, कोट्याधीश झाले. तर तसं नाशिकच्या शेतकऱ्यांचं पण झालं असतं ना? नाही, चांगली मी तर शेतकऱ्यांच्या बाजूने नेहमीच बोलते. माझे तुम्ही मागचे सगळे व्हिडिओ जसे दाखवले, मी तर मागणी पण करते की हमी भाव पण द्या, त्या बाबतीत निर्यात खोली करा. आताही मी पत्र देते, माननीय पियुष गोयल साहेबांची मी भेट घेणार आहे की हे निर्यात शुल्क पण कमी तरी करा. पण डिमांड सप्लाय दोन्ही गोष्टींचा विचार करावा लागतो. पण त्यातही मी एक सबमिट करेल की मला माझ्या सरकारने आश्वस्त केलं आणि 2 लाख मेट्रिक टनचा कांदा परत नाफेड खरेदी करणार आहे. म्हणजे एकीकडे शेतकरी हिताचा परत निर्णय झाला. याच्या आधी इतिहासात कधी असं झालं नव्हतं. तुम्ही जर मागचे रेकॉर्ड्स काढले तर साधारण 20,000 मेट्रिक टन, 40,000, फार तर फार 60-80 हजार मेट्रिक टनची खरेदी नाफेडने केली. पूर्वी नाफेडही कोणाला माहिती नव्हतं. आता जसं जसं नाफेडची खरेदी सुरू व्हायला लागली तसं तसं नाफेडही चर्चेत यायला लागलं. NCCFही बाजारात उतरलं आणि याच्यामध्ये साधारणतः मागच्या वर्षी 350 कोटींचा कांदा खरेदी झाला आणि आत्ता यावर्षी 500 कोटींचा कांदा खरेदी झाला. 800 कोटी जर माझ्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला DBT होत असतील तर मला असं वाटतं हे वाढवण्याचं काम आम्ही सातत्याने करत राहू. आम्ही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत राहू, परंतु कुठेतरी वॉकआउट करणाऱ्यांना पण आपण प्रश्न विचारावा ही माझी विनंती. आम्ही जरूर विचारू. पण दुसरा मला सांगा की याच्यामध्ये कुठंतरी भाजपला जो 4 राज्यांची सत्ता गेली कांद्यामुळं, त्याचं कुठंतरी अजून मनामध्ये आहे का आणि याच्यामुळं ही निर्यात जो शुल्क आहे ते वाढवण्यात आलं? बघा, भारतीय जनता पार्टी खूप क्लॅरिटीने काम करतो. जेवढं मी बघितलं आहे तर सत्तेसाठी काम करणं हा विजनच नाही आहे. आज पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरनं काय सांगितलं की आम्ही 75वी मनवतोय, आमचा अमृतकाळ आहे. आम्हाला 25 वर्षांचा रोडमॅप तयार करायचा आहे. 2047ला आमच्या देशाला जेव्हा 100वी साजरी करायची तेव्हा आमचा भारत काहीतरी एका वेगळ्या दृष्टिकोनातनं जगाच्या समोर विश्वगुरू म्हणून आला पाहिजे. याच्या 25 वर्षामध्ये आम्ही कुठल्या कमिटमेंट ठेवल्या किंवा कुठली स्वप्न बघितलं आहे आम्हाला हे राज्य पाहिजे. सत्ता म्हणून आम्ही कधीही त्या दृष्टीने विचार करत नाही. दुसरा मुद्दा राहिला की डिमांड सप्लाय. आज तुम्ही बघितलं तर जर टोमॅटो महाग झाले तर केंद्र सरकारला दोष दिला जातो, कांदे महाग झाले तर केंद्र सरकारला दोष दिला जातो. पण डिमांड सप्लायमध्ये केंद्र सरकारची भूमिका दोन्ही बाजूने बघावी लागते. पण या वेळेसच्या केंद्र सरकारने, पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने, माननीय अमित भाईंनी घेतलेल्या निर्णयामुळे दोन्हीकडे न्याय मिळतोय. तिकडे कंट्रोल पण प्राईस चालू आहे आणि इकडे शेतकऱ्यांना पण मदत होते. चांगले प्राईस त्यांना पण मिळायला पाहिजे. हा पण मुद्दा कुठेतरी कामाच्या दृष्टिकोनातनं विचाराधीन असलाच पाहिजे. सर्वे काही येत आहेत त्याच्यामध्ये तुमचा सर्वे काय म्हणतोय? कारण लोक असं म्हणतात सर्वेमध्ये जे दिसतंय ते काँग्रेसला थोडंसं बढत आहे वेगवेगळ्या ठिकाणी. सुभाषजी, हा प्रश्न माझा आहे, हा मी तुम्हाला विचारायला पाहिजे की सर्वे काय येत आहेत. पण BJP पण एक्सक्लुसिव्हली सर्वे करतो. एक्झॅक्टली. नाही, सर्वे चालू असतात. प्रत्येक पक्षाची ती सर्वे करण्याची पद्धत असते. प्रत्येकजण आपल्याला बघत असतो आपला पक्ष किंवा आपली कार्यकर्ते, आपली टीम कुठपर्यंत काम करते किंवा लोकांचं परसेप्शन काय आहे. पण एक खात्री मात्र निश्चित आहे की आजही लोकांचा विश्वास नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर आहे. त्यांनी ज्या पद्धतीने देशाला एका उंच प्रतिमेवर नेऊन ठेवलं. G20मधला माझा अनुभव सांगेल की आज G20मध्ये येणारे बलाढ्य देश, इन्क्लुडिंग USA, इन्क्लुडिंग रशिया, एकदम
जे की आपण खूप मोठ्या पद्धतीने GDPमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर आपण महाराष्ट्रा बाबतीत आपण मला सांगा G20 आपण इथे नाही, साजरा पण केलं, मोठ्या प्रमाणावर केलं, त्या पण त्याचा म्हणजे राजकारणाच्या दृष्टिकोनातून जर आपण म्हटलं तर महाराष्ट्रात 48 पैकी किती जागा भाजपला मिळतील असं तुम्हाला वाटतंय आता तुमचा आकडा? मी तर म्हणेल परत एकदा नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार यात काहीच आम्हाला शंका नाही आहे. त्यांच्या कर्तृत्वावर त्यांच्या नेतृत्वावर देशाला विश्वास आहे. महिला सक्षमीकरणाचे अनेक निर्णय त्यांनी घेतले आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 48 पैकी 48 जागा जिंकण्याचा निर्धार आम्ही केला आहे आणि माझा विश्वास आहे की त्याच्यामध्ये 1-2 जागा गेल्या तर जातील, नाही तर मला वाटतं 48 पैकी 48 जागांवर आमची तयारी पण चालली आहे. आणि आत्ता मला वाटतं ज्या पद्धतीने आदरणीय भुजबळ साहेबांनी प्रवेश केला, माननीय अजितदादांनी निर्णय घेतला, त्यांच्या निर्णयामागचा हेतूच हा होता विकास. आणि ज्या पद्धतीने आज देशाचा विकास G20चं मी तेच सांगते ना, बाकीचे देश येऊन कौतुक करायला लागले, याच्यापेक्षा काय पाहिजे. WHOचे DG ट्विट करतात की भारतामधली आरोग्य व्यवस्था प्रायमरी लेवलची स्ट्रेंथन व्हायला लागली, असं इतर देशांनी करा. म्हणजे देश कुठेतरी पुढच्या दृष्टीने काम करायला लागला आहे. डिजिटल टेक्नॉलॉजीचं उदाहरण एकच देईल की ज्या करोना काळामध्ये सो कॉल डेव्हलप कंट्रीज आपले कागद दाखवून सर्टिफिकेट दाखवत होते की मी वॅक्सिन सर्टिफिकेट माझं हे आहे, तिथे मात्र माझा भारतीय माणूस तिथे जात होता, नागरिक जात होता, तेव्हा तो मात्र आपल्या फोनवर ते डिजिटल सर्टिफिकेट दाखवत होता. याच्यामध्येच आपण परीक्षेत पास होतोय. तुम्ही आणि भुजबळ साहेब एकत्र आलेला नाशिक जिल्ह्यासाठी याचा काय फायदा होईल? खूप मोठा फायदा होईल. आधीही माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी मंत्री म्हणून खूप मोठं काम उभं केलेलं आहे. त्यांच्याकडे ज्या ज्या मंत्रालयाच्या जबाबदाऱ्या आल्या त्यामध्ये त्यांनी नाशिक जिल्ह्याला पूर्ण न्याय देण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. मग मी फ्लायओव्हरचे उदाहरणं देईल, कनेक्टिव्हिटीचे देईल. आणि आताही त्यांचा सातत्याने हाच प्रयत्न असतो की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, नाशिक जिल्ह्याच्या विकासात त्यांनी नेहमीच, म्हणजे मी जरी तेव्हा तिकडे होती त्या भाजपाची खासदार म्हणून, तरी देखील त्यांनी असा भेदभाव न करता विकासासाठी त्यांनी एकत्र येऊन कायमच मार्गदर्शन केलं आहे. आणि आता तर साहेब आमच्याबरोबर आहे, याचा मोठा आनंद आहे. आता जास्तीत डबल आणि अजितदादांनी म्हटल्याप्रमाणे ट्रिपल इंजिनचं सरकार आहे. नेते आलेत पण कार्यकर्त्यांचं पण मनभेद मिटतील? कार्यकर्ते पण आलेत. असं ग्राउंडला गेल्यानंतर उलट कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहेत की चांगला निर्णय झाला, हा निर्णय आधीही व्हायला पाहिजे होता. कार्यकर्त्यालाही अपेक्षा आहे ना, माझ्या गावात एक काम आलं पाहिजे. वोट ट्रान्सफर होतील का? नक्कीच. बघा, हा मी सांगते ना, या देशामधली जी एक लोकशाहीची परंपरा आहे जी सगळ्यात उत्कृष्ट आहे, ही लोकशाहीची परंपरा मुळात लोकांनी टिकवली आहे. आणि लोकांनी जेव्हा निर्णय घेतलेला असतो ते आपल्याला समोर दिसत असतं. आज माझ्याकडे येणारी जी लोकं भेटतात ती तक्रार सुरात नसतात, ते म्हणतात की आम्हाला अपेक्षा आहेत, भारतात हे होईल, आणि ते होत आहे. पण वोट ट्रान्सफर होईल का? म्हणजे लोकांमध्ये जे कन्फ्युजन आहे त्याच्याबद्दल तुमचं? लोकांमध्ये काही कन्फ्युजन नाही आहे. वोट ट्रान्सफर होतील कार्यकर्ते? लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट संदेश आहे. लोक जेव्हा लोकसभेची निवडणूक येते, विधानसभेची निवडणूक येते, तेव्हा देशाचाही विचार करतात, राष्ट्रप्रथमचाही विचार करतात. हा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हा देश कुठल्या प्रकारचे निर्णय आत्तापर्यंत घेत आला आहे आणि या 9 वर्षाच्या कार्यकाळात काय असे चेंजेस झाले, त्याचा पण आम्ही आलेख मांडतोच आहे. तर जर 9 वर्षात, ज्या 70 वर्षात झालं नाही ते 9 वर्षात होतं आहे. आज माझ्या नागालँडच्या ठिकाणी आमचं पहिलं मेडिकल कॉलेज उभं राहतं आहे, जे 70 वर्षात झालं नाही. मेघालयमध्ये पहिलं मेडिकल कॉलेज उभं राहतं आहे, जे 70 वर्षात झालं नाही. मला वाटतं अशी अनेक हिस्ट्री आहे. सगळ्यात म्हणजे दुसरं रेल्वे स्टेशन यायला नागालँडमध्ये 70 वर्ष लागली. त्या लोकांनीच तिथले असं स्टेटमेंट दिलं की आम्हाला नरेंद्र मोदीजींची वाट बघावी लागली आमचं दुसरी कनेक्टिव्हिटी जोडण्यासाठी. शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या घरामध्येच ती परवा काल घटना घडली, आपल्या आई संदर्भात ती घटना घडली, सगळ्यांनाच त्याच्याबद्दल वाईट वाटलं, पण हे काय झालं आणि त्यांची आता मनस्थिती कशी आहे? नाही, बघा, ही घटना म्हणून एक महिला म्हणून जेव्हा मी बघते तर निश्चित काळजी वाटते. कारण फक्त भाजीला जाण्याचं निमित्त झालं आणि संध्याकाळची वेळ होती. परंतु माझा विश्वास आहे, आमच्या यंत्रणेवर विश्वास आहे आणि आत्तापर्यंत असे अनेक चोर पकडलेले पण आहेत आणि त्यांना शिक्षा पण झालेली आहे. माझा विश्वास आहे ते चोर नक्कीच पकडले जातील. राहिला प्रश्न आईच्या बाबतीत, तर आई फार प्रॅक्टिकल आहे
आणि उलट त्या सांगतात की ती काळजी जनरली ती फार काही वापरत नाही अशा वेळेस, पण त्या दिवशी काही कार्यक्रमानिमित्त बाहेर गेल्यामुळे तिने ते चुकून ते राहिलं. नाहीतर आई बराच प्रवास करते, फार धार्मिक आहे ती, धार्मिक दृष्टीने ती तिचा प्रवास करते आणि कधीही आयुष्यामध्ये तिने एवढे प्रवास केलेत, खूप लांबचे प्रवास केलेत, परंतु कधीही तिचा असा अनुभव आला नाही. पण तिला मात्र नक्कीच वाईट वाटलं की आता कुठेतरी ह्या गोष्टीला म्हणजे ही पिढी कुठल्या पद्धतीचं हे करते, तर कुठेतरी एक ज्येष्ठ म्हणून तिच्या मनात हाही विचार करतो की आपली ही संस्कृती नाही आहे, चोरून घेणं ही आपली ती संस्कृतीच नाही आहे. परंतु दुर्दैवाने आता अशाही घटना घडत आहेत, तर कुठेतरी याचाही विचार झाला पाहिजे. चांगले संस्कार, चांगली पिढी घडण्यासाठी आपल्याला अजून काम करावं लागेल, असं तिने काल बोलताना मला सांगितलं की ही एक घटना नाही आहे, हा कुठेतरी संस्काराचा अभाव पण आहे. मला वाटतं हे तिचे शब्द खूप काही सांगतात आणि त्याच्यात सगळ्यांची जबाबदारी वाढवत आहेत. ती कदाचित सामाजिक जबाबदारी पण असेल, पण मात्र यंत्रणेवर विश्वास आहे, त्यांची टीम आणि इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. आपण आशा करू लवकरात लवकर चोर पकडले जातील. आणि भारतीताई, आपण इथं आल्यात, आपण वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. सुभाषजी, मी परत एकदा तुमच्या टीमचे खूप खूप धन्यवाद मानते, कारण तुमची टीम खूप ॲक्टिवली काम करते आणि खास करून ग्रामीण असेल शहरी असेल दोन्ही प्रश्न, मग आरोग्य असेल, शिक्षण असेल, रस्ते असतील, महिलांच्या युवकांच्या सातत्याने प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम आपल्या माध्यमातून होतं आहे. आणि तुमच्या टीमला पण मी खूप शुभेच्छा देते, कारण कनेक्टिव्हिटी आपल्याला खूप चांगली असली की खूप चांगलं प्रश्न पुढे येऊ शकतात आणि आमच्यासारख्यांनी ते सोडवण्यासाठी जर आमच्या पुढे समोर आणला तर त्या पद्धतीने सोडवण्यासाठी आमचाही पुढाकार होतो. मला वाटतं आपली भूमिका लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आम्हीही खूप मोठ्या प्रमाणात बघतो, ॲप्रिशिएट करतो. आणि परत एकदा सुभाषजी, तुमचं आणि तुमच्या टीमचं मी मनपूर्वक आभारही मानते, अभिनंदनही करते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आरोग्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांचे कोरोना काळामध्ये डिजिटल क्रांती आणि त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन, आणि याच दृष्टिकोनातून आपण आपली कामगिरी करत आहात. नाशिक जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना सुद्धा आपण शेतकऱ्यांचा विकास होईल याच दृष्टीनं काम करत आहात. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, आम्हाला वेळ दिलात, याबद्दल खूप धन्यवाद.